त्या काळोख्या रात्री गावात एक विचित्र शांतता पसरली होती. सगळे झोपले होते, पण एक मुलगा जागा होता. त्याचं नाव होतं अर्जुन. अर्जुन देवावर खूप विश्वास ठेवणारा. पण त्याच्या आयुष्यात फक्त दुःखच होतं. घर गरीब, वडील आजारी, आई काम करून थकलेली. एक दिवस तो आकाशाकडे पाहून म्हणाला, देवा, मी काय चुकीचं केलं आहे? माझ्याच वाट्याला इतकं दुःख का? त्या रात्री काहीच उत्तर आलं नाही. पण दुसऱ्या दिवशी काहीतरी बदललं. अर्जुन कामाच्या शोधात शहरात गेला. पैसे नव्हते, ओळख नव्हती. लोकांनी त्याला नाकारलं. काहींनी त्याची थट्टा केली, काहींनी त्याला फसवलं. 2 दिवस तो उपाशी राहिला. तिसऱ्या दिवशी तो एका मंदिराच्या पायऱ्यांवर बसला. डोळ्यात अश्रू होते. तो म्हणाला, देवा, आता बस, मला काहीतरी मार्ग दाखव. तेवढ्यात एक वृद्ध माणूस त्याच्या जवळ आला. त्याने विचारलं, का रडतोस बाळा? अर्जुनने सगळं सांगितलं. वृद्ध हसला आणि म्हणाला, देव कधीच उशीर करत नाही, तो फक्त योग्य वेळ बघतो. अर्जुन म्हणाला, माझी वेळ कधी येणार? वृद्ध म्हणाला, जेव्हा तू स्वतःवर विश्वास ठेवशील. त्या दिवशीपासून अर्जुन बदलला. तो रोज सकाळी उठून मेहनत करू लागला. लहान कामं करू लागला. चहा टपरीवर काम, सामान उचलणं, साफसफाई. पण तो एक गोष्ट कधीच विसरला नाही, देव माझ्यासोबत आहे. लोक अजूनही हसायचे, याचं काही होणार नाही. पण अर्जुन शांत राहिला, कारण त्याला माहीत होतं, उत्तर वेळ देईल. एक दिवस त्याला एक संधी मिळाली. एका दुकानात काम, पगार कमी, पण शिकायला खूप. तो दिवस रात्र काम करू लागला. त्याने पैसे वाचवले. हळूहळू त्याने छोटा व्यवसाय सुरू केला. पहिल्यांदा अपयश, दुसऱ्यांदा अपयश, तिसऱ्यांदा अपयश. तो पुन्हा मंदिरात गेला आणि म्हणाला, देवा, मी हार मानणार नाही. आणि मग चौथ्या प्रयत्नात यश मिळालं. छोटा व्यवसाय मोठा झाला. लोक ज्यांनी त्याला हसवलं होतं, तेच आता त्याच्याकडे काम मागायला आले. त्याचं नाव शहरभर प्रसिद्ध झालं. पण अर्जुन बदलला नाही. तो अजूनही रोज देवाला नमस्कार करायचा. एक दिवस तो त्याच मंदिरात गेला, जिथे तो रडला होता. त्याने डोळे बंद केले आणि म्हणाला, देवा, धन्यवाद, तू मला सगळं दिलंस. तेवढ्यात त्याला त्या वृद्ध माणसाची आठवण झाली. तो आजूबाजूला पाहू लागला, पण तो माणूस कुठेच दिसला नाही. मंदिरातील पुजारी म्हणाले, कोणत्या वृद्ध माणसाबद्दल बोलतोयस? इथे असा कोणी येत नाही. अर्जुन थक्क झाला. त्याच्या डोळ्यात पाणी आलं. त्याला समजलं, तो स्वतः देवच होता. त्या दिवसापासून अर्जुनने एक गोष्ट शिकली, देव आपल्याला थेट मदत करत नाही, पण तो योग्य वेळी योग्य माणूस पाठवतो. आज जर तुम्ही दुःखात असाल, लोक तुमच्यावर हसत असतील, सगळं संपलं असं वाटत असेल, तर एक गोष्ट लक्षात ठेवा, देव शांत आहे, पण तो तुमच्यासाठी काम करत आहे. हार मानू नका, विश्वास ठेवा, कारण तुमची वेळ येणारच आहे. ही कथा इथे संपत नाही, कारण प्रत्येक माणसाची स्वतःची कथा असते आणि कदाचित पुढची यशाची कथा तुमची असू शकते. ही कथा तुम्हाला आवडली तर लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.